बडनेरा शहरात आर्थिक व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी संगनमताने तक्रारदाराची आर्थिक फसवणूक करत तब्बल 4 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया तक्रारदार अशोक मनोहर बनसोडे यांच्याकडून आपबीती त्यांच्या जुबानी. मी अशोक बनसोडे, संभाजीनगर आखरी बाजार इथे राहतो आणि मी 10 तारखेला इथे बडनेराला आलो गीतांजली एक्सप्रेसने आणि आल्यानंतर मी कांबळे मला घ्यायला आला कांबळे आणि त्यांनी मला त्याच्या घरी गेल्यानंतर रातभर चांगलं ठेवलं. ललित कांबळे कोण आहे? मित्र होता आणि त्या 20,000 देण्याकरता आलो तुम्ही त्याला. तर त्यांनी रातभर चांगलं ठेवलं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं मोबाईल इसकला आणि ATM पण इसकला आणि त्याच्यानंतर माझे रोख रक्कम त्याला 20,000 दिले होते मी त्याची दिले होते. तर त्यांनी उर्वरित रक्कम पण काढून घेतली माझ्याकडे 30,000 म्हणजे 50 माझे नेमकी किती? 50 काढले. त्याच्यानंतर त्यांनी ATM दिल्यानंतर अर्ध्या तासानं मला ते ATM आणून दिलं आणि मोबाईल पण त्यांच्याकडे होता 4 दिवस आणि मोबाईल त्यांच्याकडे 4 दिवस होता आणि 13 तारखेपर्यंत मी बडनेरामध्ये होतो राहुलनगरमध्ये आणि 13 तारखेच्या संध्याकाळी मला नागपूरला नेण्यात आलं. नागपूरला नेल्यानंतर रातभर तिथं ठेवलं. 14 तारखेला मला गीतांजलीने तिथं बडनेरापर्यंत आणून सोडलं त्यांच्या घरी आणि 4 वाजता मला संध्याकाळी माझा मोबाईल मला परत मिळाला. बस इतकंच आहे. आणि तुम्ही म्हणता की 50,000 पण त्या कंप्लेंटमध्ये 4 लाख रुपयाचा उल्लेख आहे. तर तुमचा मोबाईल त्यांच्याकडे जेव्हा होता तर त्या मोबाईलवर तुम्हाला न कळत पैसे काढण्यात आले असं तुमचा आरोप आहे? हो आहे. अच्छा. ते मला ते कळलंच नाही की माझ्या मोबाईलमधले पैसे गेले नाही गेले मला का की ते कधी लक्षात आलं तुमच्या? ते नंतर लक्षात आलं की मला माझे मामा अशोक खरात यांनी मला फोन केला, बाबू तुझ्या मोबाईलवर 4 तारखेला खात्यावर पैसे जमा झाले आणि तू बघ बुवा. मी अशीची वाट बघतो. मी यांना म्हटलं की मला त्याचं हे पाठवा की स्क्रीनशॉट पैसे आल्याचा. तर ते यांनी मला काही पाठवला नाही. मग मी नंतर सांगितलं मग आलाच नाही समजा. तर त्या कारणाच्या माझ्याकडे पैसे असल्यामुळं की मी बँकेत जाऊ शकलो नाही आणि मी खात्री सुद्धा करू शकलो नाही की पैसे आले नाही आले. मला या गोष्टीचं भानसुद्धा नव्हतं. हे नंतर मला कळलं की बा माझे पैसे बा याच्यामध्ये नाही आहे बा म्हणून खात्यामध्ये गेले असताना तेव्हा माहीत पडलं. तुमच्या तक्रारीत असा उल्लेख आहे की त्यांनी तुम्हाला जीव मारण्याची धमकी दिली आहे? ही गोष्ट खरी आहे. काय झालं का होतं नेमकं? तर त्यांनी जीव माझ्या पैसे देशील तर तुला आम्ही हातपाय तोडून जिवंत होणार नाही असं धमकी देत होते आणि त्यांना 2 लाखाचा चेक पण दिला होता. तुम्ही हे पैसे सावकारीच्या माध्यमातून घेतले होते की उसानवारी घेतले होते मित्र म्हणून? तर सावकारीच्या माध्यमातून घेतले होते. 80 घेतले होते. 80,000? हां 80चे त्यांना व्याजासहित 2 लाख रुपये दिले होते. ते चेक दिला होता त्यांना. अच्छा, ते चेक दिला होता आणि हे एक्स्ट्रा 4 लाख गेले आहेत? हां एक्स्ट्रा 4 लाख दिले. तर माझे पैसे काढण्याचं काही अधिकार 4.5 लाख पूर्ण टोटली 4.5 लाख. मग 2चा चेक दिल्यानंतर चेक पैसे काढण्याचा अधिकार नव्हता. मग याची विचारणा तुम्ही त्यांना केली का? 5 दिवस तुम्ही त्यांच्या सोबत असताना तुम्ही मला कोणताच त्रास दिला नाही त्यांनी, तर म्हणजे प्रेमाने तुमच्याकडून मोबाईल घेऊन तुमच्या न कळत त्यांनी पैसे काढले असं तुमचं म्हणणं आहे? हो बरोबर आहे ना. आणि त्यांनी म्हणजे असं मग मी म्हणजे त्यांना मोबाईल मागत होतो माझावाला की मला फोन द्या माझावाला. मला माझे म्हणजे ते काही डॉक्युमेंट आहेत म्हणजे महत्त्वाचे, मला काही तिथं काम करायचं आहे बा असं. तर मला संपर्क करायचा आहे माझ्या नातेवाईकाशी याच्याशी. तुमच्या अकाउंटचा पासवर्ड त्यांना कसा माहीत होता? तुमचा मोबाईल त्यांच्याकडे होता तर तुम्ही कधी त्यांना सांगितला होता? नाही सांगितलंच नाही असं कधी. आणि मला हे काय घडलं काही ललित कांबळेला ललित कांबळेनी ATM काढून दिलं ना. मग त्याच्यानंतर मग त्यांनी मग मला पुढं म्हणजे स्टेशनपर्यंत आणून सोडलं. ठीक आहे.
महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा अध्यक्ष म्हणून आहे. मी अमरावतीला राहतो, माझं कार्यालय अमरावतीला आहे. आणि हा अशोक बनसोडे म्हणून माझा हा नातेवाईक येते. याची फसवणूक कशी झाली, काय झाली, झाली म्हणून तो मला सांगायला माझ्या ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर त्यांनी जे बँकेचं त्याच्या स्टेटमेंट होतं आणि मोबाईलचं स्टेटमेंट होतं, मग ते मला दाखवलं. आणि ते 9 लोकाला, किमान 9 लोकाला ह्या ललित कांबळे ह्या इस्मानं 9 लोकाला इतरस्त पैसे पाठवले. 2 शॉपी आपल्या मोबाईल शॉपीवर सुद्धा दोन वेळा पैसे पाठवले, 60,000 रुपये. तर ही सगळी कथा मला सांगितली. त्यामुळं मी याला इथं घेऊन आलो, ठाणेदार साहेबांना भेटलो आणि त्यांना सविस्तर माहिती सांगितली की साहेब, याला न्याय भेटला पाहिजे. अगर न्याय नाही भेटला तुम्ही संघटनेच्या वतीनं आंदोलन उभारणार आहे आणि मी CPला सुद्धा भेटणार आहे. तर याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी संघटनेच्या वतीने मी प्रयत्न करणार आहे साहेब. या घटनेमुळे बडेनेरा परिसरात एकच खळबळ उडाली असून बडेनेरा पोलीस आता हा तपास कोणत्या दिशेने करतात याकडे आता बडनेरावासियांचे लक्ष लागले आहे. बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, BCN न्यूज.